स्तुती करतो की देवाने पुन्हा एक वारी सुंदरशी संधी आम्हा प्रत्येकाला दिलेली आहे देवाचं वचन ऐकण्यासाठी। मागील आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं देव जो आमचा आहे तो करार पाळणारा देव आहे आणि त्यामध्ये आम्ही एक गोष्ट पाहिली की देवाने जो करार आमच्याबरोबर केलेला आहे तो कधी न बदलणारा करार आहे। ज्यावेळेस आम्ही त्या कराराविषयी विचार करतो त्या करारामध्ये देव तो करार पुनर्स्थित करतो किंवा त्याच्यामध्ये रिन्यूअल करतो। पण एक गोष्ट मला सांगू द्या, तो करार जो देवाने आमच्याबरोबर केलेला आहे तो करार कधीच देव बदलत नाही। देवाने आदामाबरोबर करार केला होता, त्यानंतर मी पाहिलं देवाने अब्राहामाबरोबर केला, नोहाबरोबर केला, मोशेबरोबर केला, दाविदाबरोबर केला आणि तोच करार प्रभू येशू ख्रिस्ताच्या या पृथ्वीवर येण्याच्या द्वारे देवाने पूर्ण केलेला आहे। आणि जसं मी या गोष्टीविषयी विचार करतो तर पहिला मुद्दा आम्ही त्या ठिकाणी पाहिला की देवाने जो करार अब्राहामाबरोबर केला होता तो करार सोयीचा करार होता। आज आम्ही त्याच्या पुढे पाहणार आहोत की देवाने जो अब्राहामाबरोबर करार केला होता तो केवळ सोयीचा नव्हे तर तो करार देवाने अभिषेकाचा त्याच प्रकारे वेगळेपणाचा असा करार देवाने अब्राहामाबरोबर केला होता। दुसरा मुद्दा जो आज मी पाहणार आहोत तो म्हणजे देवाने तो वेगळेपणाचा पवित्रतेचा करार अब्राहामाबरोबर केलेला आहे। देवाने जो अब्राहामाबरोबर करार केला आहे तो केवळ त्याच्या चांगुलपणामुळे देवाने तो करार केला आहे। अब्राम चांगला होता म्हणून नव्हे तर देवाचा स्वभाव आहे चांगुलपणाचा, म्हणून तो चांगुलपणाच्या मुळे देवाने अब्राहामाबरोबर करार केलेला आहे। मला सांगू द्या, जर आम्ही देवाच्या विषयी विचार केला तर देवाचं जे न्यायत्व आहे आणि देवाचं जे नीतिमत्व आहे त्याच्या दृष्टिकोनातून जर देवाने विचार केला असता तर आम्ही केवळ देवाच्या क्रोधास पात्र ठरलो असतो किंवा नाश हा आमचा शेवट होणं गरजेचं होतं। पण तरी देखील देवाने आमच्यावरती कृपा केली। याचा अर्थ असा आहे की आमची लायकी नसताना, आमची पात्रता नसताना देवाने ते कृपेच्या द्वारे त्या कराराच्या द्वारे आमच्याबरोबर नातेसंबंध जोडलेले आहे। हे गोष्ट मला सांगू द्या की ज्या देवाने अब्राहामाबरोबर तो करार केला त्या अब्राहामाचा करार निश्चितच कृपेचा होता, पण त्याचबरोबर अब्राहामाच्या वतीने अब्राहामाला काही गोष्टी करणं गरजेचं होतं। ह्याचा अर्थ असं होत नाही की देवाने अब्राहामाबरोबर जो करार केला होता तो कोणत्या प्रकारच्या अटींवर केला होता, तर याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये किंवा अब्राहामाच्या जीवनामध्ये त्या कृपेचा त्या कराराचा अनुभव तो घडतो त्यामुळे त्याच्या कृत्यांच्या द्वारे तो त्या गोष्टी प्रगट करत असतो। मला सांगू द्या, नव्या कराराविषयी सुद्धा आम्ही विचार करत असताना आमचं तारण चांगल्या कृत्यांमुळे झालेलं आहे असं नाही, तर आमचं तारण झाल्या कारणाने आम्ही चांगली कृत्य करू शकतो। नवा जन्माचा परिणामच काय आहे की नवा जन्म ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा होतो त्याच्या हातून चांगली कृत्य घडतात। मला सांगू द्या, चांगली कृत्य हे केवळ देवाच्या कृपेचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आल्या कारणाने आम्ही करू शकतो। पण ज्यावेळेस आम्ही अब्राहामाविषयी विचार करतो त्या देवाने त्याला पाचारण केलं आणि देवाने त्याला एक गोष्ट सांगितली आणि ती गोष्ट त्याला करण्यासाठी सांगितली असता आपण वाचूया उत्पत्तीचं पुस्तकाचा 17वा अध्याय पहिल्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे। अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस हे मनातून वागवून चाल व सात्विकपणे राहा। आम्ही या ठिकाणी पाहतो की अब्राहामाला देवाने पाचारण केलं। अब्राहामाला देवाने सांगितलं की मी तुझा तारण कृपेने केलेला आहे, मी तुझ्याशी वचनबद्ध आहे, पण तुला तुझ्या वतीने एक गोष्ट करण्याची गरज आहे आणि तो म्हणतो की तू माझ्या पुढे चालत असताना सात्विकपणे चाल। ह्याच्यावर आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की अब्राहामाला देवाने जे त्याच्याबरोबर कराराचं नातेसंबंध जोडलेले ते दाखवण्यासाठी देवावरती प्रीती करणं गरजेचं होतं आणि आपल्या जीवनाच्या द्वारे त्या गोष्टी प्रगट करणं अतिशय गरजेचं होतं। ज्यावेळेस आम्ही अब्राहामाविषयी विचार करतो त्यावेळेस आम्हाला सांगू द्या की त्याला आणि त्याच्या संततीला देवापुढे चालत असताना जे ज्या गोष्टी करण्याची गरज आहे तेच आम्ही उत्पत्तीचं पुस्तकाचं 9वा अध्याय ह्याचा 17वा अध्याय 9 ते 14 वर्षामध्ये पाहू शकतो। पण मला सांगू द्या, आज त्याच्या पुढे आम्ही जे पाहणार आहोत त्या गोष्टीविषयी आम्ही विचार करणार आहोत ते म्हणजे उत्पत्तीचं पुस्तकाचा 17वा अध्याय 9 वचनामध्ये आम्ही पाहतो की देवाने जो अब्राहामाबरोबर करार केला होता त्या वतीने अब्राहामाला आणि त्याच्या संततीला काय करणं गरजेचं होतं। देव अब्राहामाला आणखीन म्हणाला, आता तू व तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यानपिढ्या माझा करार पाळावा। याचा अर्थ असा आहे की अब्राहामाला आणि त्याच्या संततीला काही जबाबदारी होत्या त्या करारा संबंधाने आणि तो कराराविषयी काय जबाबदारी होत्या की देवाने त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला एक त्याची आज्ञा पाळायच्या आणि त्या आज्ञा पाळण्याचं एक बाह्य चिन्ह काय होतं तर आपण पाहूया की देवाने त्यांना सांगितलं होतं की फिजिकलरित्या किंवा नैसर्गिकरित्या यावेळेस आम्ही ज्या विचार करतो नैसर्गिकरित्या त्या गोष्टीचा तर त्याने एक चिन्ह त्यांना करण्यासाठी सांगितलं होतं आणि ते कराराचं चिन्ह होतं म्हणजेच काय की त्या लोकांची आणि अब्राहामाच्या संततीची त्यांनी सुनता करावे। आपण वाचूया उत्पत्तीचं पुस्तकाचं 17वा अध्याय 10 वचन काय सांगतं। माझ्यामध्ये आणि तू व तुझ्या पश्चात तुझी संतती यांच्यामध्ये स्थापलेला माझा करार जो तुम्ही पाळायचा तो हा, तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची सुनता व्हावी।
त्या ठिकाणी मी पाहतो की अब्रामाला देवाने सांगितलं होतं की तुला आणि तुझ्या संततीला एक बाह्य चिन्ह किंवा शारीरिक चिन्ह करायचं आहे. ते म्हणजे काय माहिती आहे का, तुझं आणि तुझ्या संततीचं तू सुनता करणं अतिशय गरजेचं आहे. मला सांगू द्या, ही सुनता करण्याच्या विषयी जास्त मी विचार करतो किंवा सुनतेविषयी विचार करतो तर पूर्वीच्या देशांमध्ये किंवा जे ईस्ट कंट्रीज होते त्या देशांमध्ये ख्रिस्तपूर्व 2300 वर्षापासून सुनतेची प्रक्रिया चालू होती किंवा सुनता करणं हे चाललेलं होतं. त्या सुनतेविषयी विचार करत असताना ती लोक ज्यावेळेस एखादा व्यक्ती गुलाम म्हणून विकत घेण्यात येत असे त्यावेळेस त्या व्यक्तीची ते सुनता करत असे. दुसरं आणखीन एक व्यक्तीची सुनता ते करत असते की ज्यावेळेस एखादा मुलगा 12 वर्षापासून 13 वर्षामध्ये पदार्पण करत असे आणि पुरुषत्वाकडे तो वळत असे त्यावेळेस त्या लेकराची सुनता ते करत असे, त्या मुलाची सुनता करत असे. आणि त्याचप्रकारे तिसरी गोष्ट एक विवाहाचं बाह्य चिन्ह किंवा विवाहाचं चिन्ह म्हणून ते सुनता करत असे. जर एखादा व्यक्ती विवाहबद्ध होण्यासाठी तयार होत असे तर त्याची सुनता करण्यात येत असे. पण मला सांगू द्या की ज्यावेळेस देवाने अब्रामाला ही गोष्ट करण्यासाठी सांगितली तेव्हा ही गोष्ट जे पूर्वेकडच्या देशातले लोक होते त्यांच्यासाठी सर्वसामान्य होती. त्यांच्या गुलामांची ते सुनता करत होते, त्याचप्रकारे त्यांच्या जे मुलं पुरुषत्वाकडे पोहोचत होते त्यांची ते सुनता करत होते. त्याचप्रकारे जर एखादा व्यक्ती विवाहबद्ध होत असते त्यावेळेस ती त्याची सुनता करत होते. ह्याचाच अर्थ असं होतं की जे त्या काळातले लोक होते त्यांच्यासाठी सुनता ही सर्वसामान्य गोष्ट होती. तरी देखील देवाने या सर्वसामान्य गोष्टीचा उपयोग केला आणि त्याला एक विशेष असं महत्त्व देवाने त्याच्या लोकांसाठी दिलेलं आहे. आणि आपण पाहूया उत्पत्तीचं पुस्तक 17 अध्याय 12 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. पिढ्यानपिढ्या प्रत्येक पुरुष 8 दिवसाचा झाला की त्याची सुनता व्हावी, मग तो तुमच्या घरी जन्मलेला असो अथवा तुमच्या बीजाचा नसलेला परक्यापासून पैसे देऊन विकत घेतलेला असो. आमेन. या ठिकाणी पाहतो की देवाने त्या लोकांची सुनता करण्यासाठी सांगितलेलं आणि ती सुनता ज्यावेळेस एखादा मुलगा पुरुषत्वाकडे पोहोचतो त्यावेळेस त्याला करायला सांगितले नाही, तर ज्यावेळेस तो 8 दिवसाचा असतो त्यावेळेस ते कराराचं एक चिन्ह म्हणून देवाने त्याच्या लोकांना अब्रामाला आणि त्याच्या संततीला ती सुनता करण्यासाठी आज्ञा केली होतं. आणि मी पाहतो की ही जी सुनता आहे ते शारीरिक किंवा आम्ही पाहतो नैसर्गिक असं बाह्य चिन्ह होतं, पण त्या बाह्य चिन्हाला एक आत्मिक स्वरूप सुद्धा किंवा आत्मिक महत्व सुद्धा देवाच्या वचनातून आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग तुम्ही पाहतो की जेव्हा शारीरिकरित्या त्याची सुनता करण्यात होती त्या सुनतेच्या द्वारे एक गोष्ट करत होती की त्यांचं वेगळेपणा किंवा त्यांचं पवित्रीकरण सुद्धा आत्मिकरित्या होतं. आत्मिक महत्व त्या सुनतेचं काय होतं माहिती का, देव त्या लोकांचं पवित्रीकरण करत होता. आणि मला सांगू द्या की पवित्रीकरणाला वेगवेगळ्या प्रकारचे पैलू आहेत आणि त्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत. पण मला सांगू द्या ते संस्कार किंवा जी सुनता आहे ती केवळ एक संस्कार नव्हता की जेणेकरून एखाद्या व्यक्तीचं ताण व्हावं. मला सांगू द्या ते सुनता एक दाखवत होती की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये बदल घडत होता त्या अंतःकरणामधला बदल बाह्य स्वरूपात कसं दाखवत असे तर तो त्या व्यक्तीची सुनता करत असे. आणि मग मी जस्ट त्याविषयी विचार करतो त्या जुन्या काळामध्ये आम्हाला आणखीन अनेक वचनं पाहायला मिळतात की जे आतील जीवनामध्ये बदल घडतो ते जर घडत असेल तर खऱ्या अर्थाने सुनतेला महत्व आहे, नाही तर सुनतेचा काहीच उपयोग नाही. त्याचं उत्तम उदाहरण अनुवादाचं पुस्तकाचं 10वा अध्याय आणि 16 वचन आपण वाचूया. म्हणून तुम्ही आपल्या अंतःकरणाची सुनता करा आणि यापुढे ताठ मानेचे राहू नका. ह्याच्यात आम्हाला पाहायला मिळतं की जी सुनता आहे त्या सुनतेला आत्मिक महत्व कसं प्राप्त होतं की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल घडतो त्याच्या स्वभावामध्ये त्याच्या विचारांमध्ये त्याच्या वागण्यामध्ये आणि त्याचा परिणाम काय माहिती का, बाह्य स्वरूप किंवा बाह्य चिन्ह शारीरिक चिन्ह काय असेल तर ती सुनता आहे. आणि मग मी या वचनामध्ये पाहिलं की जर एखादा व्यक्ती ताठ मानायचा आहे आणि तो सुनता करतो तर त्या सुनतेला काय अर्थ राहत नाही. आणखीन एक वचन आपण वाचूया अनुवादाचं पुस्तकाचं 30वा अध्याय 6 वचन वाचूया. तुझा देव परमेश्वर तुझ्या हृदयाशी व तुझ्या वंशजांच्या हृदयाशी सुनता करील आणि आपण जिवंत राहावे म्हणून तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने व संपूर्ण जीवाने प्रेम करशील. आम्ही या ठिकाणी पाहतो की सुनता एक प्रकारची जी हे होतं ते चिन्ह होतं की त्याच्या जीवनामध्ये बदल घडलेला आहे आणि ते एक महत्वाची गोष्ट होती. आणि दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की सुनतेच्या द्वारे एक गोष्ट आणखीन घडत होती की देवाच्या समाजामध्ये देवाच्या लोकांमध्ये त्या व्यक्तीचा प्रवेश होत होता. सुनतेच्या द्वारे तो एक गोष्ट दाखवत होता की मी देवाचा आहे आणि त्या समाजाचा किंवा जे लोक आहेत समुदाय आहे अब्राम आणि त्याची संततीचा जो समुदाय त्याचा तो एक
भाग असा होत होता. मला सांगू द्या की देवाच्या वचनामध्ये या सेगमेंट सांगते की जी देवाबरोबर त्यांनी जो करार केला होता त्या कराराच्या द्वारे एक दाखवत होता की जे लोक देवाने सुनतेच्या द्वारे निवडली होती ती एक वेगळ्या प्रकारची लोक होती, असाधारण अशी लोक होती. आणि ते असाधारण लोकांचं एक काम होतं की देवाच्या कृपेचा अनुभव जो त्यांच्या जीवनामध्ये घडलेला आहे त्या कृपेचा अनुभवाचे साक्षीदार त्यांनी इतर लोकांसाठी व्हावं. त्याच प्रकारे त्यांनी ज्या सुनता एखाद्या व्यक्तीची होती त्यावेळेस ते सुनतेच्या द्वारे ते एक गोष्ट दाखवत होती की ते देवासाठी वेगळे करण्यात आलेले असे होते. त्या सुनतेच्या द्वारे ते आणखीन एक गोष्ट दाखवत होते की ती सुनता एक प्रकारचं वचनबद्धता होती देवाच्या समाजाबरोबर आणि देवाबरोबर त्यांनी केलेल्या कराराबरोबरसाठी. आणि मग मी पाहतो या ठिकाणामध्ये की या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या. आणि त्या गोष्टीविषयी विचार करत असताना इब्री इतर लोक जे होते त्यांच्यासाठी सुद्धा देवाने हा सुनतेचा मार्ग मोकळा करत होता. ज्यावेळेस एखादा इब्री इतर व्यक्तीला देवाच्या लोकांमध्ये यायचं असेल किंवा त्यांच्या घरामध्ये अब्रामाच्या आणि त्याच्या संततीच्या घरामध्ये त्याचा प्रवेश व्हायचा असेल तर त्या प्रत्येक व्यक्तीची सुनता करण्यासाठी देवाने त्यांना आज्ञा केलेलं होतं. मला सांगू द्या देवाने जे विधर्मी होते विदेशी होते त्या विदेशी लोकांसाठी सुद्धा सुटकेचा मार्ग तयार केला होता. ह्याचा अर्थ असा आहे की देवाने जी सुटका उपलब्ध करून दिली होती ती प्रत्येक राष्ट्रातील कुळांसाठी, त्याच प्रकारे वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांसाठी आणि त्याच प्रकारे वेगवेगळ्या राष्ट्रांसाठी मोकळी करण्यात आलेली होती. आणि त्याचं उत्तम उदाहरण आम्ही पाहतो उत्पत्तीचं पुस्तकाचा 17वा अध्याय 12 आणि 13 वचनामध्ये. पिढ्यानपिढ्या प्रत्येक पुरुष 8 दिवसाचा झाला की त्याची सुनता व्हावी. मग तो तुमच्या घरी जन्मलेला असो अथवा तुमच्या बीजाचा नसलेला परक्यापासून पैसे घेऊन विकत घेतलेला असो. तुझ्या घरी जन्मल्याचे व तू पैसे देऊन विकत घेतलेल्याची सुनता अवश्य व्हावी. म्हणजे ज्या कराराची खूण तुमच्या देहात केलेली आहे तो माझा करार निरंतर राहील. आमेन. याच्यावर आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की जे आत्मिक महत्व ते सुनतेच होतं ते त्याच्या वचनातून देवाने या ठिकाणी प्रगट केलेले. पण त्याचं प्रतिकात्मक किंवा सिम्बॉलिक काय होतं तर ती शारीरिक सुनता त्या व्यक्तीने करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग सांगू द्या की ज्या त्या व्यक्तीची सुनता होत असेल त्या सुनतेच्या द्वारे तो दाखवत होता की देवासाठी हा वेगळा करण्यात आलेला आहे, हा पवित्र करण्यात आलेला आहे. एवढंच केवळ नाही तर इतर जगातील लोकांपेक्षा एक वेगळं जीवन त्याने जगायचं आहे. आणि त्या काळामध्ये जे मूर्तीपूरक राष्ट्र होते त्याच्या मूर्तीपूजक जे त्याच्या जीवनाची पद्धत होती त्याच प्रकारे त्याचे जे विधी होते त्या विधींपासून आणि त्या प्रकारच्या जीवनापासून त्या लोकांनी वेगळे राहणं अतिशय गरजेचं होतं. आणि मग तुम्ही पाहतो की सुनतेच्या द्वारे एक गोष्ट देव दाखवण्याचा प्रयत्न करत होता की सुनतेच्या द्वारे ते पवित्रीकरणाचं जीवन लोकांकडून देव अपेक्षित करत होता. आणि सुनतेच्या द्वारे आम्हाला पाहायला मिळतं की सुनता एक प्रकारचं चिन्ह होतं की तो स्वतःला मेलेला आहे आणि पापाला देखील मेलेला आहे. एवढंच कळणे तर सुनता एक प्रकारचं चिन्ह होतं की तो सर्व मानवी प्रयत्नातून बाहेर निघालेला आहे. जे प्रयत्न मानव या रूपाने तो करत होता त्याच्यातून सर्व प्रयत्नातून तो बाहेर निघालाय. एवढंच कळणे तर जुना मनुष्य आता मेलेला आहे आणि या नव्या मनुष्यामध्ये त्याने धारण केलेलं आहे. आणि तुम्ही पाहतो की या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याला आत्मिक एक महत्व आहे. आत्मिक महत्व त्याच्या जीवनामध्ये असल्या कारणाने ही सुनतेला देवाने जुन्या करारामध्ये महत्व दिलेलं आहे. पण जसं मी जुन्या कराराविषयी विचार करतो तर मला सांगू द्या नव्या कराराविषयी विचार करत असताना शारीरिक सुनते आम्ही नव्या कराराच्या लोकांनी करणं किती गरजेचं आहे किंवा त्याला महत्व आहे किंवा नाही हे आम्ही पाहणं अतिशय गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने पाहिलं जे नव्या कराराचे लोक आहेत त्यांना सुनता करण्याची गरज नाही. कारण का आता देव त्या सुरीच्या द्वारे शारीरिकरित्या सुनता करत नाही तर त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे देव त्या लोकांच्या अंतःकरणामध्ये कार्य करत आहे आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये त्या पवित्र करण्याचा अनुभव त्यांना देत आहे आणि तो बदल देव त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये घडवून देत आहे. आणि आपण पाहतो की ही आतील गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडत आहे त्याचं एक चिन्ह होतं. पण नव्या काळामध्ये पाहतो की जुन्या काळामध्ये लोकांना आतील बदलाचं चिन्ह म्हणजे सुनता होती. पण नव्या काळामध्ये जसं मी पाहतो त्या आतील बदल जर घडला असेल तर त्याचं बाह्य चिन्ह काय असेल तर तो बाप्तिस्मा आहे. आणि बाप्तिस्म्याच्या द्वारे देवाच्या नव्या करारामध्ये देवाच्या लोकांमध्ये त्या व्यक्तीचा प्रवेश होत असतो. म्हणून मला सांगू द्या आतील जो बदल घडलेला आहे त्याचं बाह्य चिन्ह नव्या करारामध्ये काय माहिती का एखाद्या व्यक्तीचा बाप्तिस्मा घेतो त्या बाप्तिस्म्याच्या द्वारे तो दाखवून देतो की आतील बदल त्याच्या जीवनामध्ये घडलेला आहे. पण आपण पाहतो की जसं जुन्या काळामध्ये लोकांना सुनतेची सवय लागली होती अब्रामाच्या पुढच्या पिढ्यांमध्ये पुढच्या संततीमध्ये सुनतेची सवय लागलेली होती त्याच प्रकारे बऱ्याचदा बाप्तिस्मीची सवय लोकांना झालेली आहे. त्याचं आतील महत्व न कळताच अनेक लोक बाप्तिस्मा घेतात. काही काही लोकांना असं वाटतं की बाप्तिस्मा जर एखाद्या व्यक्तीचं लग्न व्हायचं असेल
आणि त्याचा बाप्तिस्मा झाला नसेल तर त्याचा बाप्तिस्मा करून घ्या आणि मग लग्न करा. पण मला सांगू द्या, बाप्तिस्म्याला ह्याला फार महत्त्व आहे. रोमकार्सपत्राचं 6 अध्याय जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी बाप्तिस्म्याविषयी सांगितलेले आहे की यास्तव तुम्ही बाप्तिस्म्याच्या द्वारे ख्रिस्ताची मरण्यामध्ये, पुरल्या जाण्यामध्ये आणि पुन्हा उठण्यामध्ये तुम्ही समरूप होता. जेव्हा एखादा व्यक्ती बाप्तिस्मा घेतो तो बाप्तिस्म्याच्या द्वारे दाखवून देतो की मी ख्रिस्ताच्या मरणामध्ये, जेव्हा एखादा व्यक्ती बाप्तिस्माच्या द्वारे पहिला त्याचा पश्चाताप होतो तेव्हा तो पापामध्ये मरतो, त्याच्या पापांसाठी मरतो. पापांमध्ये मेलेल्या कारणाने मग त्याला काय करावं लागणं पूर्ण गरजेचं आहे. आणि पूर्ण म्हणजे काय, बाप्तिस्मा त्याचं देणं. आणि ज्यावेळेस तो पाण्यातून बाहेर येतो त्यास असं म्हटलेलं आहे, आम्ही सुद्धा सांगतो बाप्तिस्मा झाल्यानंतर त्या व्यक्तीला की आता इथून पुढे जीवनाच्या नाविन्यामध्ये तुम्ही वाटचाल करावी. याचा अर्थ असा आहे की तिथून पुढचं जीवन ते नवीन जीवनामध्ये जगणं अतिशय गरजेचं आहे. मॅथ्यू हेनरी नावाचे एक कॉमेंट्री लिहिणारे देवाचे सेवक आहेत आणि त्यांचे कॉमेंट्रीज आम्ही सर्वच वाचतो. त्याच्या वडिलांनी बाप्तिस्म्याविषयी किंवा तारणाविषयी काही गोष्टी त्याच्या लेकरांना सांगितल्या होत्या आणि त्यांनी त्यांना एक गोष्ट सांगितली होती की ज्यावेळेस तुमचं तारण होतं त्यावेळेस देव जो बाप आहे तो तुमचा मुख्य शेवट असणं अतिशय गरजेचं आहे. आणि तो तुमचं सर्वस्व चांगलं, म्हणजे आमचं सर्वात चांगलं करणारा कोण आहे तर देव जो बाप आहे. आणि त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा आणि आमचा राजा आहे. आणि बाप्तिस्म्याच्या द्वारे देव आम्हाला दाखवून देतो किंवा त्यांना त्याच्या लेकरांना सांगण्याचा प्रयत्न केला की जो पवित्र आत्मा आहे तो पवित्र आत्मा आमचं उत्तम मार्गदर्शक आहे. तो पवित्र आत्मा आमचं पवित्रीकरण करतो. एवढंच केलं तर तो पवित्र आत्मा आमचं सांत्वन करतो आणि तो पवित्र आत्मा आमचा उत्तम शिक्षक आहे. देवाचं वचन सुद्धा आमच्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. देवाच्या वचनाच्या द्वारे आम्ही आमचं जीवन कसं जगावं हे देवाचं वचन आम्हाला शिकवत असतं. आणि मग मी जो काय आहे, मी जे काय करतो आणि त्याच प्रकारे माझ्याकडे जे काय आहे ते सर्व देवाला मी समर्पित केलेलं आहे. हे गोष्ट फिलिप हेनरीने त्यांच्या मुलांना शिकवलेली होती. आणि मग मला सांगतात ते ही गोष्ट करत असताना जाणून बुजून हेतू पुरेसर असं जगण्याचा त्यांनी देवाशी करार केला होता. आणि हे बाप्तिस्म्याचं दर्शक आहे. आणि आम्ही ज्यावेळेस बाप्तिस्म्याविषयी विचार करतो त्यास आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की बाप्तिस्मा दाखवून देतं की आम्ही एक वेगळ्या प्रकारच्या जीवनामध्ये वाटचाल करणार आहोत. आम्हाला देवाने वेगळं केलेले एक पवित्र जीवन जगण्यासाठी, देवाचं गौरव करण्यासाठी. एवढंच केलं नाही तर आम्ही एक वेगळे लोक म्हणून ओळखले जावं. आणि एवढंच केलं नाही तर आम्ही एक अनैसर्गिक सुपरनॅचरल जीवन विश्वासाचं जगावं आणि आमच्या सर्व दैहिक स्वभावातून आम्ही मुक्त व्हावं यासाठी देवाने आम्हा प्रत्येकाला पाचारण केले. मग आम्ही पाहिलं की देवाने अब्राहामाबरोबर जो करार केला होता तो सोयीचा होता. त्याच प्रकारे दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की अब्राहामाबरोबर जो करार केला होता तो पवित्रतेचा होता. तिसरी गोष्ट आम्ही पाहणार आहोत आता की अब्राहामाबरोबर जो देवाने करार केला होता तो आव्हानाचा करार होता. आणि तो आव्हानाचा करार होता. ह्याचा एक पैलू आम्हाला पवित्र शास्त्रातून पाहायला मिळतं की ज्या देवाने अब्राहामाला पाचारण केलं होतं त्याच देवाने अब्राहामाला सांगितलं होतं की मी तुला पुत्र देणार आहे आणि तो पुत्र देणार आहे, तो सारेच्या द्वारे देव त्याला पुत्र देणार आहे. आणि देवाने ती गोष्ट अब्राहामाला सांगितली होती. ते अभिवचन देवाने अब्राहामाला दिलं होतं आणि त्याला सांगितलं होतं. जर आम्ही त्याचं विषय वाचलं तर वाचा उत्पत्ती 17:3 मध्ये काय म्हणलेले, तेव्हा अब्राम उपडा पडला आणि देव त्याच्याशी बोलला. तो म्हणाला, पहा तुझ्याशी माझा करार हा, तू राष्ट्रसमूहाचा जनक होणार. आमेन. या ठिकाणी पाहतो की अब्राम उत्पत्तीचं पुस्तक 17 अध्याय 3 वचनामध्ये ज्या देवाने त्याला ही गोष्ट सांगितली त्यास अब्राम उपड पडला. ज्यावेळेस त्याला म्हटला की तू राष्ट्रांचा पिता होशील त्यास तो उपडा पडला. आणि हे जे उपडं पडणं होतं ते एक प्रकारचा आदर होता, देवाविषयीचा रिस्पेक्ट होता. एवढंच केलं नाही तर ते देवाविषयीची आदरयुक्त भीती त्याच्या अंतःकरणामध्ये होती. पण हीच गोष्ट ज्या देव अब्रामाच्या आणि सारेच्या पुत्राविषयी किंवा त्यांना मूल देण्याविषयी ज्या देवाने त्यांना सांगितली त्यावेळेस अब्रामाचा प्रतिसाद काय होता तो उत्पत्तीचं पुस्तकाचं 17 अध्याय 17 वचन आपण वाचूया. अब्रामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षाच्या माणसाला मूल होईल काय, 90 वर्षाच्या सारेला मूल होईल काय. आम्ही या ठिकाणी पाहतो की देवाने जो अब्राहामाबरोबर करार केला होता आणि त्याला ही गोष्ट सांगितली त्यावेळेस 17व्या अध्यायामध्ये त्यांनी जो प्रतिसाद दिलेला आहे तो एक प्रकारचा आव्हानाचा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. आणि हा देवाचा जो कराराचा नातेसंबंध त्याच्याबरोबर आहे ते त्याच्या कराराच्या नातेसंबंधाच्या द्वारे तो एक प्रकारचं आव्हान देत आहे. मला सांगू द्या, ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर एका कराराच्या नातेसंबंधामध्ये जोडला जातो त्यावेळेस देव आम्हाला आव्हान करतो. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही ज्या प्रकारे वाटचाल करतो त्याच प्रकारे आमच्या विश्वासामध्ये आम्ही कशी वाटचाल करतो त्यामध्ये मला सांगू द्या त्याच प्रकारचं आव्हान देवाने अब्राहामाला सुद्धा या ठिकाणामध्ये केलेले असं आम्हाला देवाच्या वचनातून पाहायला मिळतं. मग आम्ही पाहतो की ज्या देवाने अब्राहामाला आव्हान केलं त्या अब्राहामाला आव्हान करण्यामागं पहिली गोष्ट काय होती की देवाने अब्राहामाला जे आव्हान केलं ते त्याच्या विश्वासाच्या मर्यादेला आव्हान केलेलं आहे. मला सांगू द्या
काय काय लोकांचं असं म्हणणं आहे की अब्राम हसला. त्याचं कारण काय माहिती का, त्याला देवाच्या कुवतीवरती किंवा देव त्याच्यासाठी ही गोष्ट करेल का त्याच्याविषयीचा संशय त्याच्या मनामध्ये होता. पण मला सांगू द्या, अब्राम त्यामुळे हसला नाही, तर अब्राम यामुळे हसला की त्याला त्याचा जो विश्वास देवावरती होता त्या विश्वासावरती अब्रामाने मर्यादा घातलेला आहे. आणि मग तुम्ही पाहायला मिळतं की देवाची इच्छा होती की अब्रामाचा जो विश्वास आहे तो विश्वास त्याने आणखीन स्ट्रेच करावा, तो वाढवावा. आणि मग तुम्हाला सांगू द्या की देव अब्रामाला सांगत आहे की मी सारेच्या द्वारे तुला जो अभिवचन दिलेला पुत्र आहे, अभिवचन दिलेला मुलगा आहे तो मी तुला देणार आहे. आणि मग तुम्ही पाहतो की अब्राम जरी एक विश्वासाचा योद्धा होता, त्याच्या जीवनामध्ये पुष्कळचे उतार चढाव त्याला सामोरे जावं लागलं, त्याच प्रकारे तो प्रौढ सुद्धा विश्वासामध्ये झाला. पण तरी देखील जोपर्यंत तो या भूतलावरती आहे तो पण अशा प्रकारचे आव्हान त्याच्या जीवनामध्ये येणं साहजिक होतं आणि त्या आव्हानाच्या द्वारे त्याच्या विश्वासाची परीक्षा होणं गरजेचं होतं. आम्ही जर पाहतो की ज्या 17 वर्षामध्ये ही गोष्ट देवाने अब्रामाला सांगितली की तो अब्राम काय म्हटलं माहिती आहे का की सारेला या वयात मूल होईल का. ह्याचा अर्थ असा आहे की जे काही तू सांगितलेलं आहे देवाने त्याला ते सारेच्या द्वारे करणं अशक्य आहे. सारेचं वय झाल्या कारणाने सारेच्या द्वारा मूल होणं अशक्य आहे. आणि याचा अर्थ असा आहे की देवाचं जे सर्वसमर्थ, जो देव सर्वसमर्थ आहे, जो ओमनिपोटंट आहे, त्याच्यावरती अब्रामाने मर्यादा घातलेल्या आहे. देव सर्व काय करू शकतो याच्यावरती अब्रामाने स्वतः आपल्या विश्वासाच्या द्वारे मर्यादा घातलेल्या आहे आणि स्वतःनेच त्या परिस्थितीचं आकलन त्यांनी केलेलं आहे किंवा त्या परिस्थितीचं त्यांनी कॉम्प्रिहेंड केलेलं आहे, कसं प्रकारे या सर्व गोष्टी घडणार आहे. आणि मग दुसरी गोष्ट मी पाहतो की त्या अब्रामाने काय केलं माहिती आहे का, ते 18 वर्षामध्ये वाचूया काय म्हटले. अब्राम देवाला म्हणाला, इश्माईल तुझ्या समोर जगला म्हणजे झाले. अब्राम या ठिकाणी म्हणतो की इश्माईल तुझ्या पुढे जगला तर झाले. ह्याचा अर्थ असा आहे की तो इश्माईलच्या काळजीपोटी सुद्धा या गोष्टी बोलत आहे, पण त्याचबरोबर देवाला जणू काय एक विनंती करत आहे आणि तो सांगत आहे की जर तुला अभिवचन पूर्ण करायचं असेल तर इश्माईल सुद्धा या ठिकाणामध्ये आहे, तू इश्माईलच्या द्वारे सुद्धा ते अभिवचन पूर्ण करू शकतो. पण मला सांगू द्या की ज्यावेळेस अब्राम देवाला एक प्रकारची योजना दाखवण्याचा प्रयत्न करते, एक स्वतःचा प्लॅन देवाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, पण देव त्याला सांगत आहे की मला माझ्या योजना वेगळ्या आहे, माझ्याकडे एक दुसरी योजना आहे किंवा दुसरा प्लॅन माझ्याकडे आहे. आणि मग तुम्ही पाहतो की ज्यावेळेस अब्रामाने ही गोष्ट देवाला सांगितली तेव्हा देव काय म्हटलं माहिती का, पुढे आपण वाचूया त्याच्यामध्ये असं म्हटलं की देव म्हणला की साराला मी पुत्र देणार आहे आणि त्याचं नाव इसाक असणार आहे. देवाने पुढे जाऊन अब्रामाला सांगितलं की सारेला मी पुत्र देणार आहे आणि त्याचं नाव इसाक असणार आहे आणि इसाका बरोबर मी जो करार तुझ्याबरोबर केलेला आहे तोच करार मी इसाका बरोबर पुढे नेणार आहे आणि इसाकाच्या संतती बरोबर तो करार मी पुढे नेणार आहे. याचा अर्थ अब्रामाचा जो प्लॅन होता देवाने रिजेक्ट केला आहे, देवाने त्या प्लॅनला नाकारलेला आहे. अब्रामाने पुन्हा एकदा देवाने अब्रामाला पुन्हा एकदा आठवण करून दिली. इसाक या शब्दाचा अर्थ आहे हसवणे, हसणे, की टू लाफ त्याचा अर्थ होतो. मला सांगते इसाकाचं नाव ज्यावेळेस अब्राम घेत असते त्यावेळेस अब्रामाला आठवण होत असे की मी देवाचे जे सामर्थ्य त्याला मर्यादा घातलेल्या होत्या, माझ्या विश्वासाच्या द्वारे मी देवाच्या सामर्थ्याला मर्यादा घातलेल्या आहे. एवढंच कळलं नाही तर त्या अब्राम ज्या इसाकाचं नाव उच्चारत असे तो त्यास दाखवून देत असे की अशक्य गोष्टी देव शक्य करणारा परमेश्वर आहे. त्याच प्रकारे आमचे योजना, आमचे प्लॅन्स देवाच्या प्लॅन्सपेक्षा पलीकडचे आहेत. आणि मग तुम्हाला सांगता की जे लोक देवाबरोबर अशा प्रकारच्या कराराच्या नातेसंबंधाने जोडलेले आहेत त्यांना एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या की देव अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये, गॉड इज इन द बिझनेस ऑफ एक्सटेंडिंग युअर फेथ, किंवा तुम्हाला पुश करत आहे. तुमचा जर विश्वास एका ठराविक पातळीवरती असेल तर देव तुम्हाला आव्हान करत आहे आणि तुमच्या विश्वासामध्ये तुमची वाढ व्हावी यासाठी देव प्रत्येक प्रयत्न करत आहे. आणि मग देवाची इच्छा ही आहे की त्या गोष्टींच्या द्वारे देवाने काय केलं माहिती आहे का, की देवाने दाखवून दिलेले की त्या इसाकाच्या द्वारे मी तुझ्या संतती बरोबर करार करणार आहे. मला सांगूया पुष्कळ वेळेस आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही जगत असताना पुष्कळ वेळेस इश्माईल देवाला देण्याचा प्रयत्न करतो, ज्यावेळेस देवाची इच्छा असते की आम्ही इसाक देवाला द्यावा. पुष्कळ आम्ही आमच्या योजना देवासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो, पण देवाची इच्छा असते इसाक म्हणजे जी त्याची योजना आहे ती आम्ही आमच्या जीवनामध्ये पूर्णतेस आणणे. आणि तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की जी अब्रामाच्या जीवनामध्ये घडली की त्याच्याद्वारे अब्रामाचं जे पेशन्स आहे किंवा अब्रामाचा जो धीर आहे तो देवाने या ठिकाणामध्ये पाहिलेला आहे. आणि मग आम्ही पाहतो की एक वेगळ्या प्रकारचं आव्हान अब्रामाच्या जीवनामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं. उत्पत्तीचं पुस्तकाचं 17 अध्याय 20 वचन वाचूया आपण. इस्माईल विषयी म्हणशील तर मी तुझी विनवणी ऐकली आहे. पहा, मी त्याचे कल्याण करीन, त्याला सफल व बहुगुणित करीन, त्याच्या पोटी 12 सरदार निपजतील, मी त्याचे मोठे राष्ट्र करीन. आमेन. या ठिकाणी पाहतो की देवाने इस्माईलाबरोबर सुद्धा करार केला,
पण जो इसाकाबरोबर करार केला होता त्याच्याविषयी देव या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि पुन्हा एकदा देव त्याला आठवण करून देत आहे किंवा पुन्हा एकदा त्याला सांगत आहे की मी जो करार आहे तो करार मी इश्माईला बरोबर नाही तर मी इसाकाबरोबर करणार आहे. आणि त्यासाठी तो म्हटला की पुढे काय म्हणतो 21 वचन वाचा. पण पुढल्या वर्षी याच वेळी तुला सारेच्या पोटी इसाक होईल, त्याच्याशीच मी आपला करार करी. आम्ही या ठिकाणी तो मानतो की पुढल्या वर्षी. ह्याचा अर्थ असा आहे की अब्रामाला जे देवाने अभिवचन दिलं होतं आणि अब्रामाला जेव्हा देवाने ते सांगितलं होतं ते पूर्ण होण्यासाठी 25 वर्ष लागलेली होती. आणि या 25 वर्षामध्ये इस्माईल जन्मास आला. ते इस्माईल जन्मल्यानंतर तो 13 वर्षाचा होईपर्यंत ती वर्ष वाया गेली. आणि आता अब्रामाला देव पुन्हा एकदा म्हणत आहे मी तुला पुत्र देणार आहे, त्याचं नाव तू इसाक ठेव. पण हे करण्यासाठी अब्रामाला आणखीन 1 वर्ष वाट पाहणं गरजेचं होतं. ह्याचा अर्थ असा आहे की अब्रामाला आणखीन त्याची जी धीर आहे त्याची परीक्षा किंवा त्या धीराचं आव्हान अब्रामाला देवाने या ठिकाणामध्ये केलेले असं मला पाहायला मिळतं. आम्हाला पाहायला मिळतं की ज्या परिस्थितीला तो तोंड देत होता त्या परिस्थितीला तोंड देत असताना या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडल्या आणि एक वेगळ्या प्रकारचं आव्हान त्याच्या जीवनामध्ये आलं होतं की त्यांनी धीराने वाट पाहणं अतिशय गरजेचं आहे. आणि चौथा मुद्दा, पहिली गोष्ट आम्ही पाहिली अब्रामाबरोबर जो देवाने करार केला होता तो सोयीचा होता, तो पवित्रतेचा होता. तिसरा तो आव्हानाचा होता. म्हणजे ज्या ज्या देव आमच्याबरोबर करार करतो त्या कराराबरोबर अनेकदा देव आम्हाला चॅलेंज करतो, आव्हान करतो. आणि चौथी गोष्ट आम्ही पाहणार होतो की ती जो करार देवाने अब्रामाबरोबर केला होता तो आज्ञा पाळण्याचा किंवा मान्यतेचा करार देवाने अब्रामाबरोबर केला होता. याचा अर्थ असा आहे की अब्रामाचा जो रिस्पॉन्स होता, अब्रामाने जो प्रतिसाद त्या कराराला केला होता तो उत्पत्तीचं पुस्तकाचा 17 अध्याय 23 वचनामध्ये पाहूया. तेव्हा अब्रामाने आपला मुलगा इश्माईल, आपल्या घरी जन्मलेले व पैसे देऊन विकत घेतलेले आपले सर्व दास यांना म्हणजे आपल्या घरच्या सर्व पुरुषांना आणून देवाने त्यांना सांगितले होते त्याप्रमाणे त्याच दिवशी त्यांची सुनता केली. आम्ही या ठिकाणी पाहतो की देवाने त्यांना सांगितले होते त्याच दिवशी त्यांची सुनता केली. त्याप्रमाणेच म्हणजे याचा अर्थ असा आहे की अब्रामाला देवाने जे काय करण्यासाठी सांगितलं होतं त्याचं करार पाळण्याची तयारी किंवा मान्यता अब्रामाने दाखवली. आणि एवढंच कळलं आहे तर त्याच्या वचनाचं पालन अब्रामाने या ठिकाणामध्ये केलेलं आहे. ह्याच्यावर आम्हाला पाहायला मिळतं की जो करार, जो कृपेचा करार देवाने अब्रामाबरोबर केला होता त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट जी होती जी मान्यता होती. त्याच दिवशी त्याने ते मान्य करण्याचं ठरवलं आणि जो करार त्यांनी केलेला होता तो देवाबरोबर त्यांनी पाळलेला आहे. मग मला सांगू द्या हा जो करार आहे तो कृपेचा आहे, पण त्याचबरोबर देवाच्या इच्छा आहे की आमच्या वतीने काही गोष्टी आम्ही करणं गरजेचं आहे आणि त्याची अपेक्षा आमच्या संबंधाने ही आहे की आम्ही सर्व देवाची आज्ञा पाळावी. आणि म्हणूनच अब्रामने सुद्धा ज्यावेळेस देवाबरोबर करार केला त्यावेळेस त्यांनी त्या दिवशीच त्या आज्ञा पाळण्याच्या द्वारे दाखवून दिलं की मी देवाच्या कृपेचा कराराचा एक भागीदार आहे आणि मी देवाच्या बरोबर नातेसंबंध जोडलेले आहेत. ह्याच्यावर मला पाहायला मिळतं की देवाने जो अब्रामाबरोबर करार केला होता तो करार कृपेचा करार होता. त्याच प्रकारे तो सांत्वन देणारा सोयीचा करार होता. त्याच प्रकारे तो करार पवित्रतेचा होता. प्रकारे एक आव्हानाचा करार देवाने अब्रामाबरोबर केला होता. एवढंच कळलं नाही तर त्या कराराच्या द्वारे मला आणखीन एक गोष्ट पाहायला मिळते की देवाने जो करार अब्रामाबरोबर केला होता त्या कराराला अब्रामाने मान्यता दिली. त्यांनी सांगितलं की त्याच दिवशी अब्रामाने इस्माईल सहित त्या सर्व लोकांची सुनता केलेली आहे. ह्याच्याद्वारे आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की देवाने आमच्या जीवनामध्ये पुष्कळ काही गोष्टी केलेल्या आहेत. गॉड हॅज डन अ लॉट ऑफ थिंग्स फॉर अस. पण त्याच्यासाठी आम्ही काय करू शकतो तर त्याच्या प्रीतीच्या खातर आम्ही फक्त एकच गोष्ट करू शकतो की देवाने ज्या आज्ञा आम्हाला दिल्या आहेत त्या आज्ञा आम्ही पाळू शकतो. देव करो हे करण्यासाठी देव प्रत्येकाला सहाय्य करो, मदत करो अशी आपण देवाकडे प्रार्थना करूया. आज आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पिता आम्ही तुझा धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाचा जय जयकार करतो. पुन्हा एक वार तुझ्या वचनाद्वारे तू आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणाशी बोललेला आहेस माझ्या प्रभू. निश्चितच तू अब्रामाबरोबर करार केला होता आणि तो करार प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे पुन्हा एक वार तू आमच्या प्रत्येकाबरोबर करत आहेस माझ्या प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो, तुझं गौरव करतो. ज्या प्रकारे अब्रामाबरोबर तू करार केला होता त्या करारामध्ये तो करार सोयीचा होता, अभिषेकाचा होता. त्याच प्रकारे तो करार आम्ही पाहतो की आज्ञा पालनाचा होता आणि तो करार त्यांनी त्याच्या जीवनामध्ये पूर्ण केला. त्याच प्रकारे आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये तो करार पूर्ण करावा यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सायन करतो प्रभू. आम्ही तुझ्यावरती प्रीती करतो. याचं उदाहरण काय देऊ शकतो की आम्ही तुझ्या आज्ञा पाळतो आणि तुझं वचन सुद्धा आम्हाला सांगतं की जो कोणी माझ्यावरती प्रीती करतो तो माझ्या आज्ञा पाळतो. आज आम्ही प्रार्थना करतो की आणि म्हणतो की बाप्पा तू आमच्यासाठी पुष्कळ काही गोष्टी केल्या आहेत आणि त्याच्या बदल्यात आम्ही एकच करू शकतो की तुझ्या आज्ञा पाळू शकतो आणि आम्ही तुझ्यावरती जी प्रीती करतो त्याचं आज्ञा पाळण्याच्या द्वारे आम्ही दाखवून देऊ शकतो. आज मी तुझ्याकडे प्रार्थना आणि विनंती करतो या सर्व गोष्टी करण्यासाठी तुझी कृपा तुझं सहाय्य मग प्रत्येकाला पुरव. मान सन्मान करू तुझ्याच नावात येशूच्या प्रियन गुणांना मागतो म्हणतोय आमेन. आता देव बाप्पाची प्रीती,
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. गॉड ब्लेस.